न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका। पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या या मूर्तिकारांनी अनेक मूर्ती तयार केल्या होत्या, परंतु पावसामुळे या मूर्तीचं नुकसान झाले। 2019 साली देखील पेणमधील जोहे आणि तांबडशेट गावांमध्ये अशाच प्रकारे पूर आणि पावसामुळे मूर्तिकारांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यावेळी अनेक मूर्ती वाहून गेल्या किंवा खराब झाल्या होत्या, ज्यामुळे मूर्तिकारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता। शासनाने लक्ष द्यावे, भरपाई द्यावी असं पेणमधील कृष्णा कला केंद्र मंगेश पवार यांनी सांगितलंय। मंगेश पवार, कृष्णा कला केंद्र आमचा गणपतीचा कारखाना आहे। काल आलेल्या संध्याकाळच्या वादळ वारा पाऊस खूप असा जोरात वारा होता। त्या वाऱ्यामुळे आमचे इथले 4 पत्रे उडाले आणि या इथले 2 पत्रे उडाले। या 2 पत्रे आणि इथं सगळे रॅकमध्ये गणपती होते मातीचे, ते आम्ही नेऊन खाली आमच्या घरात ठेवले आहेत आणि पीओपीचे गणपती पण नेऊन घरात ठेवलेले आहेत। आणि अशा अचानक आलेल्या पावसामुळे आमच्या गणपतीचे भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे। काहीकांचे आमचे पण पत्रे उडाले आहेत, भरपूर जणांचे पत्रे उडाले आहेत आणि सरकारने याच्याबद्दल काय नुकसान भरपाई केली तर बरं होईल। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।